ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला अटेंडन्स असणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचे रोल नंबर वगैरे टाकलेत, परंतु ते पाहायला सुद्धा वेळ नाही, कारण सगळ्यांचे रोल नंबर बघायचे आहेत. त्याचं रेकॉर्ड असणं अपेक्षित आहे. एकदा आपली मीटिंग एकदा संपली की तुमचे रोल नंबर सुद्धा तिथे दिसत नाहीये, त्याच्यामुळे अटेंडन्स फार गरजेचं आहे. आता ही फक्त 66 अटेंडी जे आहेत ना, त्यांनी अटेंड केले लेक्चर, आणि ते अनपेक्षित आहे. त्यामुळे जे लेक्चरला नाही आहेत त्यांच्या विरुद्ध आम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार आहे. त्या संदर्भात आम्हाला उपाययोजना करायची आहे. आता पुढच्या लेक्चरला तयारी ठेवा की आम्ही तुमचा अटेंडन्स घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी म्यूट होणं फार गरजेचं आहे. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये कितीही रोल नंबर टाकले बेटा, ठीक आहे, प्रत्येकाने आपला आपापला रोल नंबर चॅटबॉक्स मध्ये टाका. मी नोट करून घेतो. येस, व्हेरी गुड. 5 मिनिटं आपण अटेंडन्स साठी देऊयात. $97, 91, सगळ्यांनी रोल नंबर टाका आपले. 97, 91, 17, 81, 1, 9, 70, 151, 38, 120, 46, 103, 35, 4, 5, 24, 42, 2, 264, 39, 54, 197, 26, आरतीबाणी, 78. हा, रोल नंबर सोबत तुम्ही तुमचं नाव टाकलं तरी चालणार आहे. 206, 86. आता ज्यांनी रोल नंबर टाकला त्यांनी रिपीट करू नका. 87, 157, 28, 27, 3, 113, 74, 115, 82, 72, 69, 178, 30, 307, 109, 173, 91, 229, 26, 179, 265, 235, 18, ओके. नंतर 184, 194,
ईशा क्षत्रिय 91, very good. 24, 54, 61, 275, 73, 47, 203, 29, 59, 154, 186, 179, 213, 206, 85, 209. ठीक आहे. सुदर्शन सूर्यवंशी, गायकवाड महेश 170, 39. रिपीट आहे का 39? नाही. ठीक आहे. 75, 158, 192, 213, 213. रिपीट झालाय. कावेरी एकदा टाकला असेल नंबर तर परत टाकू नका बेटा. 85, आय थिंक 85 पण रिपीट आहे का? 85. हे बघा 85 पण रिपीट झालं. प्रतीक्षा आता नाव टाकू नका बेटा. एकदा रोल नंबर टाकला असेल ना तर नाव टाकून परत नंबर टाकू नका. 154. ठीक आहे. रिपीट झालाय 154. 85 रिपीट झालाय. नाव नंतर टाका. आता आज फक्त रोल नंबर टाकला असेल तर हरकत नाही. 55, 174, 170, 263. Okay. Then 166. 93, 96. ओके. ठीक आहे. आता बघा इथे ऍक्टिव्ह 82 आहेत हा मुलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 5 6 7 8 9 31 2 3 4 5 6 7 8 9 41 2 3 4 5 6 7 8 9 51 2 3 4 5 6 7 8 9 60 61 2 3 4 5 6 7 8 9 70 71 2 3 4 5 6 7 8 9 80 81. ओके. तर 110 275. ओके. 83. मित्रांनो उद्यापासून आपण अटेंडन्स साठी काय करायचंय, चॅट बॉक्स मध्ये आपला रोल नंबर टाकायचा आणि समोर नाव टाकायचं. आज काय झालंय, आज सुरुवातीला तुम्ही रोल नंबर टाकले होते आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय, पुन्हा मी म्हटलं की नाव टाकून रोल नंबर लिहा, तर रिपीट रोल नंबर टाकला आणि नाव लिहिले, तर तसं करायचं नाहीये. उद्यापासून आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर आणि नाव सोबत असणार आहे. ते अटेंडन्स ग्राह्य धरलं जाईल. हा ठीक आहे. आणि मी इथे कम्पेअर करतोय, माझ्याकडे आता अटेंडन्स किती आहे. फॉर एक्झाम्पल 81 स्क्रीनवर दिसत आहेत. 81 आहेत का इथे रोल नंबर आणि नावं. तर त्यामध्ये जर काही तफावत आढळली तर संबंधितावर मी कारवाई करेल. फॉर एक्झाम्पल
एका मित्राने दुसऱ्या मित्राचा नंबर फक्त लिहून पाठवला, नॉट पॉसिबल. तुमचं रेकॉर्ड इथे आलेलं असतं, कोणाच्या मोबाईलवरून तो फोन नंबर आलेला आहे ते इथे सगळं समजतं. त्यामुळे आपण ट्रान्सपरंट अटेंडन्स जे आहे ते या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, उद्यापासून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा, मार्केट सेगमेंटेशन संदर्भात आपण चर्चा करत होतो. बाजारपेठ विभागणीचा पूर्ण टॉपिक जो आहे, म्हणजे सेकंड टॉपिक मध्ये जे टायटल आहे ते आपलं पूर्ण संपलेलं नाहीये. मी तुम्हाला आजच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला वेगळं टायटल दिलं होतं, काय? मार्केटिंग मिक्स. मिनिंग, डेफिनिशन, इंट्रोडक्शन, मार्केटिंग मिक्स. पण आपण थोडस ते स्किप करतोय. मागचाच पार्ट आपला जो बाकी आहे मार्केट सेगमेंटेशनचा, त्याच्यावर आपण ओव्हरलुक करणार आहोत. आपण बेसिस पाहिलेत मार्केट सेगमेंटेशनचे आधार, बरोबर? हे तुम्ही स्क्रीनवर पाहताय. भौगोलिक विभागणी, त्यानंतर लोकसंख्या रचनेनुसार विभागणी, त्यानंतर ग्राहकांच्या वागणुकीनुसार किंवा त्याला आपण वर्तणुकीनुसार विभागणी म्हणतो, राहणीमानाच्या दर्जानुसार विभागणी, त्यानंतर सामाजिक व मानसिक दृष्ट्या विभागणी, त्यानंतर प्रसंगानुरूप किंवा प्रसंगोपात विभागणी, त्यानंतर विपणन विशेषानुसार विभागणी. असे आधार आपण पाहिलेत. आज आपण बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया जी आहे ना ती अभ्यासणार आहोत. प्रोसेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. सुरुवातीला आता प्रक्रिया हा शब्द प्रयोग आला. तुम्हाला बाजारपेठ विभागणी म्हणजे काय त्याची डेफिनेशन मी सांगितली होती, तुमच्या लक्षात आले काय? बाजारपेठेचे वेगवेगळ्या घटकांच्या आधारे वेगवेगळ्या भागांमध्ये रूपांतर, विभाजन करणे म्हणजे बाजारपेठ विभागणी, बरोबर? आता या ठिकाणी आपल्याला ओके, अटेंडन्स संपल्यानंतर आता कोणीही डिस्टर्ब करायचं नाही मला. मी रोल नंबर घेतला होता, काय? रेवती वाघ आणि वैष्णवी गावडे यांचे रोल नंबर घेतलेत. पण आता थांबतोय आपण, आपल्याला आपला पार्ट पूर्ण करायचा आहे. तर चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतोय की चॅट बॉक्स मध्ये मला क्रिया आणि प्रक्रिया या दोन शब्दांचा अर्थ सांगायचा आहे. तर आपल्याला बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया समजणार आहे. क्रिया आणि प्रक्रिया यातला मूलभूत फरक जो आहे तो मला कोणी सांगेल? बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया असं टायटल आहे आपलं. तर त्या संदर्भात क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय याविषयी मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. मी वाट बघतोय सगळ्यांची. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर देणार आहात. क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय? व्हेरी गुड, आन्सर इज हिअर. ओके, विवो 1820. मला विवो हे चालत नाही बरं का बेटा, तुमचं नाव टाकायचंय तिथे. बरं, काम 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 लाहिरीने सांगितलंय, अंकिता आव्हाडने सांगितलंय, पुन्हा पुन्हा कोणी सांगितलंय? विवो 1820. सगळे काम म्हणतायत, पण काय काम? क्रिया म्हणजे कृती करणे. ओके, काम करणे, सगळ्यांनी सांगितलंय काम. कृती, क्रिया म्हणजे कार्य करणे, वस्तू त्यावर करणे म्हणजे क्रिया, काय तयार करणे म्हणजे क्रिया. ओके, क्रिया म्हणजे एखादे कार्य घडवून आणण्यासाठी केलेली प्रक्रिया. सिद्धांत वाणी, तू गोंधळ नको घालूस बेटा. क्रिया आणि प्रक्रिया या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. क्रिया म्हणजे एखादे क्रिया घडवून आणण्यासाठी केलेली प्रक्रिया नाही. म्हणजे शब्दांचा खेळ मांडतोयस तू, अजिबात तसं करायचं नाही, मला हे पसंत नाही. क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय हे स्पष्ट विचारलंय मी. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येत आहे ना? आता तू क्रिया आणि प्रक्रिया एकत्र सांगितलंय आणि इथे शेळके नयन काय म्हणते, आणि प्रक्रिया म्हणजे कामाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. कृती, देविका म्हणते कृती. बाळा तुम्ही काय सांगताय ना मला समजत नाहीये, मला जरा समजून सांगाल तुम्ही? आपल्या आजूबाजूला कोणी असतील फॅमिली मेंबर्स, ते पण तुम्हाला गाईड करू शकतील क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय.
उत्तर काम हे उत्तर बऱ्याच मुलांनी दिलेलं आहे. काम म्हणजे क्रिया, तिथपर्यंत मी मान्य करेल, किंवा कृती ते सुद्धा मी मान्य करेल. क्रिया म्हणजे एखादे काम करण्यासाठी केलेली हालचाल. ओके, ते पण मी म्हणेल, मला ते पण मान्य आहे. म्हणजे क्रियेच्या संदर्भात तुम्ही सांगितलंय आता, पण प्रक्रिया म्हणजे काय? यशवंत, तुझं डोकं ठिकाणार आहे का बेटा? सांगा मला, क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय? ओके, प्रक्रिया म्हणजे वस्तूवर बदल घडवून आणणे, वस्तूवर का वस्तूमध्ये, कच्च्या मालाच्या स्वरूपात. ठीक आहे, आणखी काही उत्तर आहेत? आता मी सांगतो. आर यू रेडी? ओके, क्रिया म्हणजे काम. बऱ्याच मुलांनी उत्तर दिले कृती किंवा काम. बरोबर आहे. कृती म्हणजे किंवा क्रिया म्हणजे एका वेळी फक्त एकच काम, कामात काम, कामात काम, कामात काम, अशी कामाशी कामच एकत्र नसणे किंवा एकमेकांशी परस्पर संबंधी नसणे, स्वतंत्र काम, त्याला म्हणायचे काम. एका वेळी फक्त एकच कृती करणे, दॅट इज क्रिया, काम म्हणतो. आणि त्यामध्ये जास्त गुंतागुंत नसते. ते काम दुसऱ्या कामावर डिपेंड नसतं. ते काम स्वतंत्र असतं, त्याची स्वतंत्र ओळख असते आणि त्याचं स्वतंत्र वेटेज असतं. त्यामुळे एक काम संपलं की काम संपलं, क्रिया संपली असं आपण म्हणतो. पण एकाच वेळी, लक्षात घ्या मी काय सांगतोय, एकाच वेळी अनेक क्रिया, अनेक कामं केली जातात, की जी कामं एकमेकांवर अवलंबून असतात, परस्परावलंबी असतात. एका क्रियेशिवाय दुसरी क्रिया घडत नाही. म्हणजेच एक क्रिया पूर्ण झाली की दुसरी क्रिया करावी लागते, दुसरी क्रिया कंप्लीट झाली की तिसरी क्रिया करावी लागते, आणि अशी क्रियांची संख्या वाढते. एका वेळेला अनेक कामं करावी लागतात, आणि जेव्हा कामांची संख्या वाढते, क्रियांची संख्या वाढते, या क्रियांच्या संख्येमुळे प्रक्रिया जन्म घेते. म्हणजे त्या क्रियांचा क्रम ठरलेला असतो. पहिली क्रिया कोणती, दुसरी क्रिया कोणती, तिसरी क्रिया कोणती, आणि मग एका वेळेला अनेक क्रियांमधून प्रक्रिया जन्माला येते. व्हेरी गुड. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे. निखिल दादाने उत्तर दिले, अभिनंदन बेटा तुझं. त्याला क्रिया म्हणायचं की प्रक्रिया म्हणायचं निखिल? येस, याला क्रिया म्हणायचं की प्रक्रिया म्हणायचं? कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे. येस बेटा निखिल, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे ही क्रिया आहे की प्रक्रिया आहे? कुणीही सांगा, काही हरकत नाही. ओके, प्रक्रिया, प्रक्रिया, व्हेरी गुड. मगर वैष्णवीने सांगितलं, अंकिता आव्हाडने सांगितलंय, गोसावी आरतीने सांगितलंय, शेळके यांनी सांगितलंय, आणि आता बरीच कोण सांगतायत. भुवन, प्रीतम, साक्षी देशमुख, चौधरी पूजा, बोरसे वैष्णवी. तर ती आहे प्रक्रिया. का म्हटलं बाळा तुम्ही त्याला प्रक्रिया? येस, कोण सांगेल मला? कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे याला तुम्ही प्रक्रिया म्हटलात का? त्याला क्रिया का म्हटलं नाहीये? येस, म्हणून मला तुम्हाला अनम्यूट ठेवायचं असतं, मला तुमच्याशी बोलायचं असतं. आपण चर्चेने आपल्या प्रश्नांना उत्तर मिळवणार असतो, म्हणून आपल्याला अनम्यूट ठेवणं गरजेचं आहे. परंतु बरीच मुलं काळजी करत नाहीयेत, त्यामुळे काय होतंय? ओके, विवो 1820, बाळा तुझं नाव सांग मला. दोन्ही पण म्हटलंय, मला तुझं नाव सांग बेटा. नाव टाईप करून सांगते ते, म्हणजे मला सांगता येईल कुणी सांगितलंय उत्तर. येस, त्यात अनेक क्रिया. विवो 1820, 1820. मी थांबलोय. खडके प्रियंकाने सांगितले कारण त्यामध्ये अनेक क्रियांचा समावेश होतो. मगर वैष्णवी म्हटलंय, आणि त्या परस्परांवर अवलंबून असतात. व्हेरी गुड. कालकर म्हणतात
कालकर धनश्री. हा बेटा, काय कर, तुझं नाव तिथे Vivo 1820 जिथे येते ना बेटा, तिथे तुझं नाव लिह. कालकर धनश्री. धनश्रीचा डी कॅपिटल काढायचा असतो. नेम आहे ना ते. ओके. आता मला सांगा, मगरने सांगितलंय, खडकेने सांगितलंय, कारण त्यामध्ये अनेक क्रियांचा समावेश असतो. मग अशा कोणकोणत्या क्रिया असतात की ज्याला तुम्ही प्रक्रिया म्हटलात? प्रक्रियाच म्हटलात ना तुम्ही सगळे. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे ही प्रक्रिया आहे. ओके, शेळके नाही, हो ठीक आहे. हा, बोरसे वैष्णवी, प्रक्रिया म्हटलात ना, मग कोणकोणत्या क्रिया असतात सांगा? कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे ही प्रक्रिया आहे. मग त्यामध्ये एकाच वेळेला अनेक क्रिया कराव्या लागतात. मग त्या क्रिया कोणकोणत्या? येस, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहेत. मला इंटरॅक्शन करायचं असतं मला तुमच्याशी. हा, ऊसापासून साखर तयार करणे, ठीक आहे ना, ही प्रक्रिया आहे बेटा. शेळके, साखर बनवणे. यस यस यस, आदिती, आरती गोसावी, आरती बरोबर आहे. ऊसापासून साखर बनवणे ही प्रक्रियाच आहे. पण या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या क्रिया समाविष्ट असतात? कापड व्यवसाय पण सांगितलाय. वर्गवारी, प्रतवारी, लेबल, पॅकेजिंग. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा, हे फक्त कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर झाल्यानंतर. खडके, प्रियांका, तू कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करणे असं म्हटलंय ना, तर इथे फक्त पक्का माल आलाय. म्हणजे मालाचं उत्पादन झालंय तेव्हापासूनच तू सांगितलंय. कार्य जी आहेत ना विपणनाची, तेवढीच कार्य सांगितली. हा, मालाची पॅकिंग करणे, व्हेरी गुड. मागणी, पुरवठा, बांधणी, व्हेरी नाईस. वर्गवारी, प्रतवारी, साठवणूक, जाहिरात, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही उत्तरापर्यंत आलात. म्हणजे हे जे तुम्ही कॉमा करून लिहिलेत ना, ह्या सगळ्या क्रिया आहेत. आता मी सांगू, तुमचं सांगून झालं असेल तर आता मी सांगतो. हा, कोण? गोसावी. बघा, कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असताना फक्त पक्का माल तयार झाल्यानंतर तुम्ही ज्या ह्याच्या सगळ्या क्रिया सांगितल्यात ना, ह्या क्रिया मालाच्या उत्पादनानंतरच्या झाल्यात. पण तत्पूर्वी खरेदी क्रिया करावी लागते. खरेदीचं काम आहे की नाही? मग तुम्ही म्हणाल कशाची खरेदी? माल तयार झाल्या, कच्च्या मालाची खरेदी. मालाचं उत्पादन करण्यासाठी कच्चा माल अपेक्षित आहे की नाही? कच्च्या मालाची खरेदी. मग बँकिंगचं कार्य करावं लागतं. बँकिंगचं कार्य म्हणजे काय? कच्च्या मालाची खरेदी करण्यासाठी जेवढा पैसा, भांडवल उपलब्ध असावं लागतं ते बँकेकडून मिळवलं जातं. भागांची विक्री करून मिळवलं जातं. ते एक कार्य आहे. उत्पादन कार्य, मॅन्युफॅक्चरिंग. उत्पादन ही एक प्रक्रिया आहे असं म्हटलं तर मग उत्पादनामध्ये प्रत्यक्ष त्या वस्तू कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर केलं जातं. तर त्यासाठी अनेक विभाग असतात. पर्चेसिंग डिपार्टमेंट असतं, सेलिंग डिपार्टमेंट असतं, त्यानंतर ऍडव्हर्टिजमेंट डिपार्टमेंट असतं, वित्त विभाग असतो, मनुष्यबळ विभाग असतो. ही सगळी कार्य करावी लागतात. कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असताना ही सगळी कार्ये केली जातात आणि ही कार्ये एकमेकांवर अवलंबून असतात. मित्रांनो, हे मी का सांगतोय? हा आपला फक्त टायटलचा एक शब्दप्रयोग मी घेतलाय आणि त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय. तर एका मित्राने काय केलं होतं, क्रिया आणि प्रक्रिया एकत्र केलं होतं. क्रिया आणि प्रक्रिया ह्या एकमेकांवर अवलंबून असलेल्या बाबी आहेत, पण स्वतंत्र अर्थ आहे त्यांचा. क्रिया म्हणजे एका वेळी फक्त एकच काम करणे आणि ते काम इतरांवर डिपेंड नसतं, स्वतंत्र असतं, त्याला आयसोलेटेड आपण म्हणतो. आणि प्रक्रिया म्हणजे काय, की एका वेळी ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया एकमेकांवर अवलंबून असतात, परस्परावलंबी असतात. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असताना अनेक कामं करावी लागतात. ही सगळी कामं म्हणजे त्या सगळ्या कामांचा समावेश क्रियेत नाही तर प्रक्रियेत होतो. कामांची साखळी तयार होते, कामांचं परस्पर अवलंबित्व तयार होतं आणि कच्चा माल एका विभागातून दुसऱ्या विभागात, दुसऱ्या विभागातून तिसऱ्या विभागात असं करत 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 तो शेवटच्या विभागापर्यंत जाऊन पोहोचतो. याचा अर्थ अनेक क्रिया त्या ठिकाणी एकाच वेळी केल्या जातात. याला म्हणतात
क्रिया आणि प्रक्रिया. ओके. आता बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया, याचा अर्थ काय? बाजारपेठ विभागणी ही फक्त क्रिया नाहीये, ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. म्हणजे बाजारपेठ विभागणी करत असताना एकाच वेळी अनेक क्रिया त्या ठिकाणी कराव्या लागतात. तर एकाखाली एक अशा 7 क्रिया, फक्त 7 उदाहरणासाठी मग त्याची प्रक्रिया बनते. ती प्रक्रिया कशी आहे ते आपण समजून घेऊयात. म्हणजे एका वेळेला तुम्हाला अनेक कामं करावी लागतात. पहिलं कार्य आहे वस्तूसाठी मुख्य किंवा प्रमुख बाजारपेठेचा शोध घेणे. बघा, बाजारपेठ विभागणी केव्हा शक्य आहे? जेव्हा वस्तूसाठी बाजारपेठ शोधली जाईल किंवा बाजारपेठ उपलब्ध असेल, अशाच वेळेला बाजारपेठ विभागणी करता येते. आणि म्हणून पहिली क्रिया बाजारपेठ विभागणीमध्ये ही असते की मुख्य किंवा प्रमुख बाजारपेठेचा शोध घेणे. लक्षात येते तुमच्या? प्रमुख बाजारपेठ कोणती असणार आहे? उत्पादित केली जाणारी वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवायची आहे? कोणत्या ग्राहकांसाठी ती विक्रीसाठी ठेवायची आहे? या बाजारपेठेचा शोध प्रथमतः त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि म्हणून मुख्य बाजारपेठ शोधणे ही पहिलं काम बाजारपेठ विभागणीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला करावं लागतं. येते लक्षात तुम्हाला? बाजारपेठ विभागणीमध्ये पहिली क्रिया बाजारपेठेचा शोध घेणे. म्हणजे बाजारपेठ विभागणी करायची तर त्यापूर्वी तुम्हाला पहिली क्रिया करावी लागते, बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो. आता तुम्हाला मी यापूर्वीच सांगितले, बाजारपेठ म्हणजे काय? तर ग्राहक. बाजारपेठेचा शोध घ्यायचा आहे म्हणजे कुणाचा शोध घ्यायचा आहे? ग्राहकांचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे काय? की ग्राहक कुठे आहेत? कोणत्या प्रदेशामध्ये आहेत? कोणत्या प्रकारचे ग्राहक आहेत? या सगळ्या बाबींची उत्तरं त्या ठिकाणी शोधावी लागतात. आणि त्यासाठी बाजारपेठेचा म्हणजे ग्राहकांचा शोध घेणे ही पहिली क्रिया बाजारपेठ विभागणीच्या प्रक्रियेमध्ये केली जाते. दुसरी क्रिया ग्राहकांच्या अत्यंत प्रभावी गरजांची यादी तयार करणे. बघा, प्रत्येकाच्या गरजांचा क्रम बदललेला असतो आणि प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक ग्राहकाच्या गरजा वेगळ्या असतात. अनेक गरजा सारख्या असतात, पण त्या गरजांचा प्रभावीपणा मात्र बदललेला असतो. उदाहरणार्थ, पेनची गरज आहे एखाद्या ग्राहकाला, तर पेन कोणता असावा आणि कसा असावा? फक्त पेन असावा या गरजेला प्राधान्य दिलं जातं. परंतु काही ग्राहक पेन दिसायला चांगला असला पाहिजे, तो बॉल पॉइंट पेन असला पाहिजे, तो जेल पेन असला पाहिजे, तो उत्कृष्टच असला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो प्राधान्यक्रम जो आहे ना, प्रभावीपणा तो बदलतो. म्हणजे मला असाच पेन पाहिजे, मला तसाच पेन पाहिजे. म्हणजे प्रभावी गरजा ज्या आहेत, म्हणजे ग्राहकांच्या ज्या गरजा, मला पेन अपेक्षितच आहे, त्याशिवाय मी काम करणार नाही. म्हणजे प्रभावीपणे गरज आहे ग्राहकाला त्या पेनची. म्हणजे अशी कोणत्याही वस्तूच्या बाबतीत, की ग्राहकांच्या अशा प्रभावी गरजा कोणत्या, त्याची यादी करावी लागते. दिवसभरामध्ये ग्राहकांना अनेक गरजा भेडसावतात आणि गरजांचा उगम कुठून होतो? तर गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. गरज किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या संदर्भात काही काम करायचं आहे, काहीतरी आउटपुट मिळवायचं आहे, तेव्हा गरज निर्माण होते. उदाहरणार्थ, तुम्हाला स्वस्थ राहायचं आहे, तर स्वस्थ राहण्यासाठी कशाची गरज? शांत बसणे म्हणजे स्वस्थ राहणे नाही. सॉरी सर, मी लेक्चर बंद करते, मला ओके, ठीक, साक्षी, ओके. बघा, प्रभावी गरज कोणती आहे ग्राहकांची? तर ग्राहकांना जी जी कामं भेडसावतात त्या कामांची पूर्तता करण्यासाठी, ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्राधान्यक्रम ठरवलेला असतो, अशा गरजांची यादी प्रत्येक ग्राहकाची तयार असते. प्रत्येक ग्राहकाची तयार असते, की माझ्या आजच्या गरजा कोणत्या आहेत किंवा दिवसभरामध्ये जी कामं करायची असतात, त्या कामांच्या गरजेनुसार तुमच्या गरजा किंवा त्यांचा प्रभावीपणा ठरत असतो. आणि मग साधारणपणे ग्राहकांच्या अशा प्रभावी गरजा कोणत्या असतात, हे त्या ठिकाणी शोधायचं असतं बाजारपेठ विभागणी करत असताना. त्याशिवाय बाजारपेठ विभागणी होत. समजा ग्राहकांच्या ज्या गरजा नाहीत, अशा वस्तूंचीच बाजारपेठेत विक्री करण्याची तुम्ही जर उद्दिष्ट ठेवलं, तर त्या ग्राहकांची विक्री होणार आहे, वस्तूंची विक्री होणार आहे का? नाही. म्हणून ग्राहकांच्या प्रभावी गरजा कोणत्या, हे शोधण्याचं काम, दुसरं काम म्हणजे प्रक्रियेमधलं दुसरं काम. बाजारपेठेचा शोध घेतलाय, पण ग्राहकांच्या प्रभावी गरजा कोणत्या आहेत हे शोधण्याचं काम सुद्धा दुसऱ्या
स्तरावर त्या ठिकाणी केलेला आहे. क्रमांक 3, तिसरं कार्य कोणतं आहे? प्रमुख बाजारपेठेचे उपबाजारपेठेत लहान लहान गटात किंवा छोट्या छोट्या समूहात विभाजन करणे. बघा, आता समजा एक मोठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि प्रमुख बाजारपेठेमध्ये अनेक वस्तूंची विक्री त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे अनेक गरजा भागवणाऱ्या वस्तूंची. मग मला सांगा, बाजारपेठ विभागणीमध्ये काय, की सारख्याच प्रकारच्या गरजा असणारे ग्राहक काय करतात? एकत्र येतात किंवा सारख्याच गरजा असणाऱ्या ग्राहकांसाठी काय केलं तर बाजारपेठांचे छोट्या छोट्या गटांमध्ये विभाजन केले जाते. मी जसं म्हटलं होतं की सोनार लेन असेल, ग्रोसरीची लेन असेल, कापड बाजार असेल. बघा, विभाजन झालंय त्या ठिकाणी बाजारपेठ. एक मुख्य बाजारपेठ आहे. उदाहरणार्थ अहमदनगरची बाजारपेठ. तर अहमदनगरच्या बाजारपेठेमध्ये कपड्याचा बाजार स्वतंत्र ठिकाणी असेल. त्यानंतर मौल्यवान धातूंची खरेदी विक्री, सोने चांदीची, त्या स्वतंत्र बाजारपेठेमध्ये असेल. हॉस्पिटल्स एका बाजूला असतील, मनोरंजनाची साधनं म्हणजे मनोरंजन गृहे एका बाजूला असतील. म्हणजे हे बघा, अहमदनगर ही प्रमुख बाजारपेठ, पण त्याच बाजारपेठेमध्ये त्या बाजारपेठेचे उपबाजारपेठेमध्ये लहान लहान गटात किंवा छोट्या छोट्या समूहात विभाजन करणे हे तिसरं काम. उदाहरणार्थ तुम्ही संगमनेरचं उदाहरण ऐकलं असेल, तर संगमनेरमध्ये नवीन नगर रोड नावाचं लोकेशन आहे. तर त्या नवीन नगर रोडला खूप हॉस्पिटल्स आहेत. हॉस्पिटल्सची संख्या प्रचंड आहे त्या ठिकाणी. म्हणजे तो भाग हॉस्पिटलसाठी प्रसिद्ध आहे. आता ही बाब सगळ्या मुलांना माहित असेल, बऱ्याच मुलांना माहित असेल. संगमनेरचा बाजार कापड बाजारपेठ, एक चांगली कापड बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखलं जातो. बरोबर ना? कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेरमध्ये म्हणजे भाजीपाल्याचे एक स्वतंत्र बाजारपेठ त्या ठिकाणी. म्हणजे हे लक्षात घ्या, मुख्य बाजारपेठेचं छोट्या छोट्या समूहांमध्ये विभाजन केलं जातं. मी नगर रोडचं उदाहरण सांगितलं की तिथे सगळी हॉस्पिटलची सुविधा आहे, मेडिकल फॅसिलिटीज त्या ठिकाणी उपलब्ध होतात. म्हणजे काय, की आरोग्यविषयक सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानुसार किंवा एका विशिष्ट ठिकाणी छोट्या समूहामध्ये किंवा छोट्या ठिकाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. म्हणजे तिसरं कार्य ठरतं आपलं, एक मुख्य बाजारपेठ जरी असेल, म्हणजे तुम्ही पहिल्या कार्यामध्ये काय केले, बाजारपेठेचा शोध घेतला, ग्राहकांच्या प्रभावी गरजांची यादी तयार केली. आता प्रमुख बाजारपेठ शोधली, तर त्या बाजारपेठेचं लहान लहान गटांमध्ये विभाजन सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. वस्तूंच्या स्वरूपानुसार, उपयोगितेनुसार त्या ठिकाणी अनेक छोट्या छोट्या समूहामध्ये बाजारपेठेचं विभाजन त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर गरजांचे महत्व निश्चित करणे. ग्राहकांनी ज्या गरजा अपेक्षित धरलेल्या आहेत, त्या गरजा खरंच पूर्ण करण्याच्या पात्रतेच्या आहेत काय? आता ग्राहक आहेत, ग्राहकांना कोणत्याही गरजा निर्माण होतील, पण त्या गरजा पूर्ण होण्याची आवश्यकता आहे का? त्या गरजा जर पूर्ण झाल्या नाही तर ग्राहकांची कामं काही खोळंबणार आहे का? जर त्या गरजा निर्माण झाल्यात आणि त्या गरजांची पूर्तता जर झाली नाही, तर ग्राहकांची कामं जर होत नसतील, तर त्या गरजा महत्त्वाच्या आहेत असं त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. म्हणजे गरजांचा सुद्धा प्राधान्यक्रम, महत्त्वाची, कमी महत्त्वाची, अ, मध्यम स्वरूपात महत्त्वाची गरजा ज्या म्हणतो, अशा गरजांचं प्राधान्य त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, ज्या अतिशय महत्त्वाच्या गरजा आहेत, त्या गरजा कोणत्या हे सुद्धा शोधण्याचं काम या चौथ्या कार्यामध्ये केलं जातं. म्हणजे काय, की निश्चितपणे ग्राहक या वस्तूंची खरेदी करतात. ग्राहकांना या वस्तूंचं महत्त्व आहे, या वस्तूंची गरज आहे, याविषयीची याविषयीचा सखोल अभ्यास या ठिकाणी चौथ्या कार्यामध्ये केला जातो. म्हणजे ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत, खरोखरच महत्त्वाच्या आहेत त्या हे निश्चित त्या ठिकाणी केलं जातं आणि तशाच प्रकारच्या वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात. नंतर संभाव्य बाजारपेठेचा शोध घेणे. बघा, संभाव्य बाजारपेठ कशाला म्हणतोय आपण, की जिथे ग्राहक वस्तूंची खरेदी करू शकतील. म्हणजे वस्तूंची खरेदी करतातच असं नाही, पण शक्यता आहे, संभाव्यता आहे काय, की ग्राहक कदाचित आपल्या वस्तूंची खरेदी करू शकतील. अशा ठिकाणी विशिष्ट वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे संभाव्य बाजारपेठेचा शोध घेणे. नंतर
संभाव्य बाजारपेठेचे सर्वेक्षण व चाचपणी करणे. बघा, संभाव्य बाजारपेठेचा शोध घेतल्यानंतर पाचवं कार्य जे आहेत ना बाजारपेठेचं, संभाव्य बाजारपेठेचं बरं का, इकडे वरती प्रमुख बाजारपेठेचा शोध आहे, म्हणजे तिथे वस्तूंची खरेदी विक्री ही निश्चित स्वरूपात चालते. पण पाचवं कार्य आहे संभाव्य बाजारपेठ. म्हणजे काय, की ग्राहक, त्या बाजारपेठेतील ग्राहक आपण उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करू शकतात, संभाव्यता. अशाही बाजारपेठेचा शोध लावला तो. आणि त्यानंतर संभाव्य बाजारपेठेचे सर्वेक्षण केले जाते, त्याला सर्वे म्हणतात तुम्ही. तिथे काय केलं तर संभाव्य बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या मुलाखती कदाचित घेतल्या जातील, कधी कधी ऑब्झर्वेशन निरीक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो, म्हणजे निरीक्षणातून ग्राहकांच्या गरजा नेमक्या कोणत्या आहेत हे पाहिलं जातं. आणि नंतर त्या बाबींची चाचपणी त्या ठिकाणी केली जाते, म्हणजे सखोल अभ्यास